चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज तुम्हाला मी गजानन महाराजांच्या मंदिरात जसं पिठलं भाकरीने यायचे त्या पद्धतीचं मी तुम्हाला आज पिठलं दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या सोबत मी आज ते शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे। राई घालायची, आपल्याला जिरं घालायचे आणि छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यात कांदा घालायचा आहे आणि कांदा छान ब्राऊन कलरचा आपल्याला तळून घ्यायचा आहे। परंतु आपल्याला लसूण कुटून घ्यायचा आहे, जाड बारीक कुटायचा आहे। कांदा छान तळून झालेला आहे, त्यात आपल्याला हिंग घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यात मी लसणाची पेस्ट घालणार आहे, ती सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। छान परतून झाले कांदा लसूण, त्यात 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यात आता पाणी घालायचं, यात मी 2 ग्लास पाणी घालणार। दुसरा ग्लास पाणी टाकलंय, त्यात आता आपल्याला मीठ घालून घ्यायचे। इथे मी 1 चमचा मीठ घातलंय। चिरलेली कोथिंबीर आणि छान अशी उकळी येऊ द्यायची। आपल्याला छान घेरून असं पिठलं करायचं आहे, म्हणून आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची। छान उकळी आलेली आहे, आता आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करून द्यायचा आहे आणि त्यात मी 2 ग्लास पाण्याला 2 चमचे पीठ टाकून घेणार आहे। आपण चणा डाळीचं पीठ वापरले इथे आणि छान असं आपल्याला घेरून घ्यायचे पीठ। छान असं पिठलं बघा घेरून झालेलं आहे आणि मी हे 2 चमचे पीठ घेतलेले 2 ग्लास पाण्याला, तरी सुद्धा आपल्याला अजून अर्धा ग्लास पाणी लागणार आहे, कारण की ते आपल्याला 10 मिनिटांसाठी शिजवायला ठेवायचे, म्हणून आपण इथे लागता लागता पाणी घालणार आहोत। जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे। गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे आणि आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे पिठलं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेत, आता आपण गॅस बंद करू आणि बघा छान असं पिठलं शिजून झालंय। हे बघा आपण घेरून पिठलं केलेलं आहे। जेव्हा आपण देवासाठी प्रसाद तयार करतो त्यावेळेला खूपच छान असं प्रसाद लागतो आणि प्रसादाची चव सुद्धा अगदी वेगळी लागते। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।